पुढचे आणखीन एक 10 मिनटं जे आहेत ते आपल्याला एक वेगळ्या गोष्टीसाठी लागणार आहेत किंवा ती इथं आपल्याला द्यायची आहेत की जे तुम्ही वाचलेले आर्टिकल्स आहेत ते हायलाईट केलेले आहेत किंवा अंडरलाईन केलेले आहेत. तर त्या आर्टिकल्सला कट करून आपल्याला एक ब्लँक पेजवरती चिटकवायचे आहेत. हे ब्लँक पेज चांगल्या क्वालिटीचं A4 साईजचं व्हाईट ब्लँक पेपर असलं पाहिजे. रद्दीचे पेपर आणून किंवा खाकी कलरचे ते पेजेस असतात ते आणून आपण त्याच्यावरती लावलं तर तसं करायचं नाही. बऱ्याच जणांना इथे एन्व्हायरमेंटचा विचार सुचायला लागतो की सर पेपर वाचवले पाहिजेत एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने. इथं फक्त ते करू नका, बाकी सगळीकडे करा. 100% माझा पण तुम्हाला त्यामध्ये सपोर्ट आहे, लक्षात घ्या. पण ते सेपरेट पेजवर लावायचं. बरं, ह्याच्यात नोटबुक करायची नाही, वही करायची नाही, स्पायरल बाइंडिंग करायचं नाही. तर काय करायचं, 4 फाईल्स आणायच्या. 4 बॉक्स फाईल सेपरेटली आणा. त्या बॉक्स फाईलमध्ये सेपरेटर आणा. सेपरेटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा, साईडला ते ABCD असं ते सेक्शन्स बनवायसाठी ते असे सेपरेटर असतात प्लास्टिकचे वगैरे. तर पेजसारखेच असतात, फक्त साईडला त्याचं एक्सटेन्शन असतं, ABCD अशी नावं असतात त्याला, किंवा जे काय असेल ते. मग हे तुम्ही 3-3 सेपरेटर प्रत्येक फाईलमध्ये टाका. GS4च्या फाईलमध्ये फक्त एकच सेपरेटर लागेल, बाकीच्या फाईल्समध्ये 3-3 सेपरेटर लागतील. कारण तुम्ही जर सिलेबस पाहिला तर तुमच्या प्रत्येक GSमध्ये साधारणपणे 4 सेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. जर GS1चं तुम्ही बघितलं, GS1ची फाईल घेतली, त्यात 3 सेपरेटर टाकले, 4 सेक्शन्स तयार होणार. आणि सिलेबसनुसार पण त्यात 4 विषय आहेत बघा. एक आहे हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी आणि आर्ट अँड कल्चर. GS2मध्ये पण 4 विषय आहेत. फाईलमध्ये 3 सेपरेटर टाकून 4 सेक्शन्स बनवायचे आहेत आपल्याला. एक आहे पॉलिटी, दुसरा आहे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ज्याला आपण गव्हर्नन्स म्हणतोय, तिसरा आहे IR आणि चौथा आहे सोशल जस्टिस स्कीम्स. GS3मध्ये 5 सेक्शन्स आहेत, पण 4 सेक्शनसुद्धा चालतील आपल्याला. पहिला इकॉनॉमी, दुसरा एन्व्हायरमेंट, तिसरा सायन्स टेक आणि चौथा किंवा म्हणजे जो कॉमन म्हणूयात आपण चौथा, तो इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. मग ह्यात चौथा ठेवायचा किंवा चौथा आणि 5वा सेपरेट करायचा आहे, तुमची चॉईस आहे. आणि GS4मध्ये मात्र आपल्याला फक्त थिअरीज आणि केस स्टडी असे 2च सेक्शन्स जे आहेत ते लागणार आहेत. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही फाईल्स बनवल्या, त्याचे सेक्शन्स क्रिएट केले आणि न्यूजपेपर वाचत असताना तुम्ही एकेका पेजवरती एक आर्टिकल चिटकवलं. मग ते चिटकवलेलं आर्टिकल पंच करून तुम्ही त्या सेक्शनमध्ये लगेच लावून टाकायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा इकॉनॉमीचं मी आर्टिकल वाचलं, इकॉनॉमी ब्लँक पेजवर चिटकवलं, तर तो पेपर जो आहे पंच करून मी GS3च्या इकॉनॉमी सेक्शनमध्ये मी तो लावून टाकणार. पॉलिटीचं आर्टिकल असेल तर मी ते पॉलिटीच्या सेक्शनला लावून टाकणार. जर का मी सायन्स टेकचं आर्टिकल वाचलं तर मी सायन्स टेकच्या सेक्शनमध्ये ते लावून टाकणार. जर आपण असं करत गेलो तर आपल्याकडे इव्हेंच्युअली महिन्याच्या एंडला आपण काय बघू शकतोय, तर पूर्ण महिन्याभरात जे काही न्यूजपेपरमधल्या जे आर्टिकल्स आहेत ते सेक्शन वाईज म्हणजेच सब्जेक्ट वाईज GS पेपर वाईज आपल्याकडं ऑर्गनाईज झालेल्या फाईल्स आपल्याकडं तयार होणार आहेत. ठीक आहे. आता ह्याचा फायदा काय लक्षात घ्या, असं तुम्ही जर कंटिन्युअसली करत गेला तर त्याचं कंपायलेशन पण पुढे होत जाणार आहे. ठीक आहे. आणि त्याहून महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की हे तुम्ही जेव्हा त्या विषयाचा अभ्यास कराल, म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करायला जाल तर तुम्ही हिस्ट्रीचा सेक्शन घेऊन बसा. तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करायला जाल तेव्हा तुम्ही पॉलिटीचा सेक्शन घेऊन बसा. म्हणजे तुमच्यासमोर थिअरी तुम्ही वाचताय पुस्तकामधनं आणि साईडलाच लगेच करंट अफेअर तुमच्याकडे तो सेक्शन तुमच्याकडे रेडी आहे, तयार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तो आर्टिकल जे आहे ते एका ब्लँक पेजवर एकच आर्टिकल लावा असं पण सांगितलं. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा आर्टिकल्स रिपिटेटिव्ह नेचरचे असतात, एकाच विषयावरती कायम मल्टिपल आर्टिकल येत राहतात. मग अशावेळी ते अख्खे आर्टिकल पुन्हा चिटकवत बसण्यापेक्षा जिथं ते पहिलं आर्टिकल आपण लावलं आहे तिथेच ती बाकीचे आर्टिकल चिटकवू शकतोय, किंवा त्यातला फक्त काही छोटा मोठा डेटा अपडेट जर काही असेल तेवढा डेटा अपडेट फक्त आपण तिथे त्या पेजवरती किंवा त्याच्या बॅक साईडला लिहून घेऊ शकतो, किंवा तिथे एखादं पेज आणखीन एक ब्लँक पेज जर का ॲड करायचं असेल तर आपण ते सुद्धा करू शकतो. आणि या माध्यमातून मग आपल्याला सगळे अपडेट एका विषयाचे, एका टॉपिकचे सगळे अपडेट एकाच ठिकाणी मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याची थिअरी अभ्यासणार त्या थिअरीबरोबरच इथे तुम्ही काय करणार आहे, ते करंट अफेअरसुद्धा अभ्यासणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही इन्फ्लेशनचा चॅप्टर वाचताय, मग इन्फ्लेशनचा चॅप्टर वाचून झाला, थिअरी वाचून झाली की लगेच इकॉनॉमी सेक्शनची जी करंट अफेअरची फाईल आहे आपली त्याच्यामध्ये इन्फ्लेशनवरती कोणते बातम्या आलेल्या आहेत का, इश्यूज अपडेट झालेले आहेत का, काही घडामोडी काही झालेल्या आहेत का, किंवा RBIच्या दृष्टिकोनातून काही बातमी RBIकडनं दिली गेलेली आहे का,
तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे एका ठिकाणी मिळू शकतात, ज्याच्यामुळं काय होतं तर थिअरी आणि करंट अफेअर ह्यांचं इंटिग्रेशन खूप चांगल्या पद्धतीनं होतं. आणि जर तुम्ही इव्हेंच्युअली तुमचे मेन्सचे जर प्रश्न बघितले UPSC मेन्समध्ये असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा थिअरी आणि करंट अफेअर ह्यांचं सिंथेसिस बघायला मिळालेलं आहे, त्यांचं ॲप्लिकेशनवरती आपल्याला प्रश्न विचारलेले बघायला मिळालेले आहे, जे की अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा खूप चांगल्या पद्धतीनं ते डेव्हलप होतात. अन्यथा तुम्ही जर का करंट अफेअर वेगळं वाचलं आणि थिअरी वेगळी वाचली, मग त्यांच्यामध्ये असलेले जे लिंकेजेस आहेत ते तितक्याच चांगल्या पद्धतीनं क्रिएट होत नाहीत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही मॅगझिनला रेफर करत असता आणि तुम्ही मॅगझिन चांगलं का म्हणता, तर त्यावेळी करंट अफेअरच्या बरोबरीनं तिथं बॅकग्राऊंड म्हणून तिथं थिअरी दिलेली असते. इथं तर तुम्हाला ती थिअरी पूर्ण कॉन्सेप्ट थिअरीचा तुमच्या समोर पुस्तकाच्या स्वरूपात मांडला गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड पूर्ण दिलं गेलेलं आहे. मॅगझिनमध्ये पूर्ण बॅकग्राऊंड देत नाहीत, थोडक्यात मोजक्या शब्दात बॅकग्राऊंड देतात. इथं तुम्हाला बॅकग्राऊंड सगळं मिळणार आहे, त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन आणखीन खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. हा आणखीन आपल्याला होणारा फायदा. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं आपण जर का केलं तर लक्षात घ्या की जितक्या वेळेला तुम्ही त्या सब्जेक्टची रिव्हिजन कराल, समजा मी इकॉनॉमिक्सची 5 वेळा रिव्हिजन केली तर मी त्या करंट अफेअरच्या फाईलची पण 5 वेळा रिव्हिजन करणार आहे. जर का समजा मी हिस्ट्रीची 5 वेळा रिव्हिजन केली, मी हिस्ट्रीच्या फाईलची पण 5 वेळा रिव्हिजन करणार आहे. त्यामुळे जेवढ्या वेळा सब्जेक्टची रिव्हिजन होईल तेवढ्या वेळा त्या करंट अफेअरची म्हणजेच न्यूजपेपरची सुद्धा रिव्हिजन माझी होणार आहे. आणि या सर्वांव्यतिरिक्त जर का महिन्याचा एक दिवस ज्या देवाचे तुम्ही भक्त असाल त्या देवाचा वार तुम्ही सिलेक्ट करा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, जो कुठला असेल तो वार सिलेक्ट करा. त्या दिवशी ह्या 4ही फाईल तुम्ही रिवाईज करायच्या की जे ऑलरेडी तुम्ही वाचलेले आहेत, मार्क केलेले आणि अभ्यास करताना रिवाईजही केलेले आहेत. मग त्याच्यानं काय होणार आहे की महिन्याभराचं सगळं करंट अफेअर तुमचं तिथे रिवाईज होणार आहे. फक्त आता हे करत असताना आणखीन एक गोष्ट करायची, त्या महिन्यामध्ये जे फ्री मॅगझिन तुम्हाला वेगवेगळ्या क्लासेसकडनं किंवा इंटरनेटवरती जे मिळतं त्यातलं जे तुमच्या आवडीचं मॅगझिन तुम्ही रेफर करणार असाल ते मॅगझिन पण घ्यायचं, ते सुद्धा चाळायचं. त्यामध्ये चेक करायचे की कोणते मुद्दे आपल्याकडनं मिस आऊट झालेले आहेत किंवा कोणत्या मुद्द्यांना आपण कव्हर केलेलं नाही किंवा महत्त्व दिलेलं नाही. समजा ते तसे मुद्दे तुम्हाला काही सापडले तर ते पण मुद्दे तुम्ही तिथनं काढा आणि तुमच्या फाईलमध्ये अपडेट करा. त्यामुळं जे रेडी अवेलेबल सोर्सेसमधनं जो मिळणारा फायदा आहे तो सुद्धा आपण इथे एक्स्ट्रॅक्ट करतो आहे. आणि त्याचबरोबरीनं आपल्या स्किल्सला मात्र कुठल्याही प्रकारचा धोका पोचत नाही, किंबहुना आपले स्किल ह्याच्यामध्ये एनहान्स होणारच आहेत, म्हणजे वाढणार आहेत, सुधारणार आहेत. ठीक आहे, त्यामुळं ह्याचा या पद्धतीनं जर तुम्ही प्रयत्न केला तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये बघायला मिळेल. बरं, दुसरा आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेला अपेअर होता, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी आपल्याला एक पेपर द्यायचा आहे, दुपारी आपल्याला एक पेपर द्यायचा आहे. मुश्किलीनं पेपरच्या आधी 2-3 तासाचा वेळ आपल्याला मिळतो. मग या 2-3 तासामध्ये काय अभ्यास करायचा आणि कशाचा अभ्यास करायचा हा प्रश्नसुद्धा आपल्याला पडलेला असतो. मग अशा वेळी लक्षात घ्या, जर समजा मी GS2च्या पेपरला चाललो आहे, माझ्याकडे 2 तासाचा 3 तासाचा वेळ आहे, मग काय वाचायचं मी GS2मध्ये, तर माझ्याकडे GS2ची फाईल आहे ऑलरेडी. भले एक फाईल असेल, 2 फाईल असतील GS2च्या, कारण वर्षभराचं करंट अफेअर्स साचून GS2 आणि GS3ला जरा जास्त साचतं. मग जर का GS2चे 1 किंवा 2 फाईल असतील माझ्याकडे, पण ह्या 1 किंवा 2 फाईली आहेत ज्या मी दर महिन्याची एक अशा 12 रिव्हिजन केल्यात, प्लस GS2चे मी पॉलिटी वाचत असताना मी त्याच्या एक 5-7, 8-10 रिव्हिजन केलेले असतील, म्हणजे जवळपास 15-20 वेळा रिव्हिजन केलेली फाईल आहे. तुम्ही 2-3 तासामध्ये आरामात त्याला स्क्रीन करू शकता, त्याची रिव्हिजन जी आहे ती करू शकता. आणि कायम लक्षात घ्या, लास्ट मिनिट रिव्हिजन जी केलेली असते त्याचा परीक्षेमध्ये प्रचंड मोठा फायदा होतो, कारण लास्ट मिनिट रिव्हिजनमधनं जे मुद्दे वाचलेले असतात त्याच्यावर प्रश्न आपल्याला 100% बघायला मिळतो आणि आपल्याला त्याचं उत्तर लिहितासुद्धा येतं. ठीक आहे, तर हा सुद्धा म्हणजे जो लास्ट मिनिट परीक्षेचा जो फायदा आहे तो सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. त्याचं कन्सेप्टचं ॲप्लिकेशन, थिअरी आणि करंट अफेअर्सची जोडणी, ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथल्या तिथं शिकायला मिळणार आहेत. आणि त्याचा एक ट्रिमेंडस फायदा आपल्याला एकूणच UPSC प्रिपरेशनमध्ये किंवा MPSCच्या नवीन पॅटर्नच्या प्रिपरेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळं अशा पद्धतीनं जर तुम्ही न्यूजपेपर रीडिंग करत गेलात
तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला दिवसाचे 1 तास 10 मिनटं किंवा फार फार तर मी असं म्हणेन 1.5 तास लागू शकेल आणि महिन्यातून 1 दिवस एक्स्ट्रा तुम्हाला ह्याच्यामध्ये द्यावा लागेल. पण या सर्व गोष्टींवरती तुमची UPSC प्रिपरेशनची जर्नी जी आहे ती यशाच्या दिशेनं आणखीन अग्रेसर होण्याची शाश्वती मात्र मिळते. आता आणखीन ह्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही या पद्धतीनं न्यूजपेपर वाचत असता, बातम्या म्हणा किंवा तुमचे केस स्टडीज स्क्रीन करत असता आणि त्या कटिंग त्याचे स्टोअर करत असता, मग हे करत असताना लक्षात घ्या तुम्हाला SCAला सुद्धा या केस स्टडीजचा प्रचंड मोठा फायदा जो आहे तो होताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आणि एकंदरीतच एसे रायटिंग म्हणा किंवा GSचे आन्सर रायटिंग म्हणा, ते इतकं डायनॅमिक स्वरूप त्याचं होत चाललेलं आहे. मग त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा डेटा आणि प्रूव्हन केस स्टडीज आणि बेस्ट प्रॅक्टिसेस जर असतील तर आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या उत्तरात त्या रिफ्लेक्ट केल्या तर त्याचा नक्कीच तुमच्या ओव्हरऑल मार्क्सवरती आणि तुम्हाला मिळणाऱ्या यशावरती त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे. ठीक आहे. तुमचे काही आणखीन प्रश्न असतील या दृष्टिकोनातून तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय, त्याच्यावरती मी नक्कीच रिप्लाय करेन. आणखीन एक ह्याच्याशी संलग्न आणखीन एक मुद्दा थोडासा की बाबा म्हणजे आपण थोडक्यात आता जे कॉमन प्रश्न असतात ते थोडेसे कॉमन प्रश्न जे मुलं विचारतात ते मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिलं तर एका प्रश्नाचं उत्तर मी दिलेलंच आहे. वेळ लागतो 3-3.5 तास, ते 1.5 तासावर कसं जाईल. तर लक्षात घ्या सगळ्यांनाच वेळ लागतो. जसे जसे तुम्ही त्या न्यूजपेपर रिडिंगशी फॅमिलियर होत जाल ते लिखाणाचे त्याची जी स्टाईल आहे, ठीक आहे, त्या स्टाईलशी परिचित होत जाल तसं तसं रीडिंगचा वेळ जो आहे तो कमी होत जातो. त्यामुळे सुरुवातीला वेळ लागू दे, काय हरकत नाही, पण हळूहळू तो वेळ नक्कीच काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. दुसरी शंका जी असते मुलांच्या मनामध्ये ती म्हणजे की सर मला इंग्रजी येत नाही किंवा अवघड जातं, समजत नाही, तर ते मी त्यासाठी काय करू. तर इंग्रजी बघा, 2च गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आपल्याला इंग्रजी समजलं पाहिजे. आपल्याला जर मराठी माध्यमातून आपण देणार असो तर आपल्याला इंग्रजीत उत्तरं लिहायचीच नाही आहेत. ठीक आहे. जे इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी इंग्रजी तेवढ्या लेवलवरती कम्फर्टेबल आहे म्हणून त्यांनी इंग्रजी माध्यम निवडलं आहे. ठीक आहे. मग ह्या दोन्ही केसेसमध्ये गरजेचं काय आहे तर 2च गोष्टी आहेत की तुम्ही वाक्यरचना कशी केली जाते आहे आणि शब्दसंग्रह आपल्याकडे किती आहे. ह्या 2 गोष्टी जर आपण शिकलो तर आपल्याला नक्कीच इंग्रजीची भीती जी आहे ती आपली निघून जाणार आहे. मग न्यूजपेपर रिडिंग करत असताना आपल्याला ह्या गोष्टीचाही फायदा होतो की आपल्याला वेगवेगळे शब्द मिळत राहतात. मग ते जर रोजचे आपण ते वेगवेगळे शब्द नोट डाऊन केले, त्याची एक ग्लॉसरी बनवली तर आपला शब्दसंग्रह वाढणार आहे. सुरुवातीला कदाचित तुम्हाला खूप जास्त शब्द नवीन मिळायला लागतील, पण जसं जसं तुम्ही हे न्यूजपेपर रिडिंग चालू ठेवाल आणि त्याचे शब्दसंग्रह वाढवत रोजचा शब्दसंग्रह काढून तो पाठांतरावरती भर देत जाल तर इव्हेंच्युअली 1-2 महिन्यातच हे नवीन येणारे शब्द तुमचे फार कमी होत जातील आणि 6-8 महिन्यानंतर तर तुम्हाला नवीन शब्द फारसे आढळणार सुद्धा नाहीत. त्याचाच अर्थ म्हणजे तुमचा शब्दसंग्रह वाढला असेल. त्याचं ॲनालिसिस केल्यामुळं तुमची वाक्यरचना कशी करायची, काय करायची ह्याच्याबद्दलचं पण तुमचं ज्ञान जे आहे ते वाढलेलं असणार आहे आणि त्यामुळे एकंदरीतच इंग्रजीची दोस्ती तुमची झालेली असणार आहे की आपल्याला प्रिलिम्ससाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण मराठी माध्यमातून जरी पेपर देणार असला तरी प्रिलिम्स मात्र मराठीमधनं नसते. प्रिलिम्स ही इंग्रजी किंवा हिंदीमधनं असते आणि मुख्य परीक्षेचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा आपल्याला इंग्रजी आणि हिंदीमधनंच विचारलेले असतात. फक्त त्याची उत्तरं आपण मराठीमध्ये लिहू शकतो. तर ह्या अशामध्ये इंग्रजीला टाळून मात्र आपल्याला चालणार नक्कीच नाही आहे. त्यामुळे हे न्यूजपेपर वाचन हे आपल्याला इंग्रजीशी मैत्री करण्याचं एक अतिशय चांगलं साधन आपल्याला बघायला मिळू शकतं. ठीक आहे. दुसरा आणखीन एक प्रश्न जे विद्यार्थी विचारतात की कधीपासूनचे करंट अफेअर्स महत्त्वाचे आहेत, कधीपासूनच्या नोट्स काढल्या पाहिजेत. तर लक्षात घ्या, जर 2026चा अटेम्प्ट तुम्ही देणार असाल तर निश्चितच जून 2025 म्हणजे आतापासून तुम्ही ह्या वाचन करणं आणि त्याच्या नोट्स काढणं हे करणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ह्याच्या आधीचं केलं नसेल किंवा केलं असेल काही ज्ञान वाया जाणार नाही आहे, त्याचा फायदा कुठे ना कुठे तुम्हाला होईलच. ठीक आहे. परंतु इथून पुढे मात्र तुम्ही ते कंटिन्युअसली करत राहणं गरजेचं आहे आणि दर महिन्याला जेव्हा रिव्हिजन करणार त्यावेळी कुठल्या ना कुठल्या प्रोफेशनल मॅगझिनबरोबर तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनसुद्धा करणं किंवा तुमच्या अप्रोचमधलं कॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मोस्टली जे काही विचारले जाणारे प्रश्न असतील किंवा हे, तर आय होप की हे सगळे तुमचे उत्तरित झाले असतील, तुमच्या शंकांचं समाधान झालं असेल. ठीक आहे. जरी काही नसेल झालं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईन. धन्यवाद.